चला या ठिकाणी साई विजेते संघांना विनंती समोर यावं। सर्वोत्तम साई विजेते संघांचं आम्ही अभिनंदन करू। या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणारे सर्व संघ त्यांचा मनापासून आभार, प्रेक्षकांचं मनापासून आभार। पाचही रात्र आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं त्यांचा आभार। सर्व पंच आमचे ज्यांनी उत्कृष्ट पंचांची भूमिका पार केली त्यांचं मनपूर्वक आभार। आमचे समालोचक मित्र ज्यांनी सुंदर समालोचन केलं त्यांचं मनपूर्वक आभार। आमचे स्कोरर खरं तर गेले 5 रात्र त्यांनी चांगली स्कोररची भूमिका निभावली त्यांचं मनपूर्वक आभार। tenniscricket.in च्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळाली त्यांचं मनपूर्वक आभार। त्यानंतर डीजे रॉकेट यांचं मनपूर्वक आभार आणि सर्व आमचे आयोजक यांचं मनपूर्वक आभार। शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या प्रकारे आपण पाहिलं 1 षटक आणि 4 विकेट घेणारा वैभव माळी ठरला मॅन ऑफ द मॅच। बाला पाटील यांच्या शुभाशय आम्ही देणार आहोत खेळाडूला मॅन ऑफ द मॅच। मॅन ऑफ द मॅच वैभव माळी ठरलाय शेवटच्या मॅच आणि त्याला देत आहोत आपण मॅन ऑफ द मॅच। व्हेरी वेल बॉलिंग वैभव। खरं तर 16 धावा डिफेन्स केल्या चौथा हिरवा मानकोली संघानं। बघा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये अविनाश धुले यांच्याकडून टी शर्ट आहे आणि शूज एक ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल। चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी घ्या। चला या ठिकाणी आम्ही देणार आहोत समीर दादा धाडवे यांच्या शुभाशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आपण देत आहोत ट्रॉफी, टी शर्ट आणि शूज। शुभम दादा मस्कर यांच्याकडून आम्हाला शूज पुरस्कृत करण्यात आलेत आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय दमदार या ठिकाणी खेळ राहिला आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ राहिला। त्या चॅम्पियन संघाचा खेळाडू वैभव माळी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। बघा या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये मन जिंकली आणि 6 विकेट त्याच्या नावावरती आहे। खरं उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी आपण गोलंदाजसाठी स्पोर्ट्स सायकल देणार आहोत। ते आम्हाला पुरस्कृत केले सन्माननीय किशोर दादा धुळे त्यांच्याकडून ट्रॉफी आली आणि सन्माननीय रोहिदासजी रामू केणे यांच्याकडून आम्हाला सायकल आली आहे। ती सायकल आणि ट्रॉफी आपण या ठिकाणी देत आहोत आणि अविनाश धुळे यांच्याकडून एक टी शर्ट असेल। चला अविनाश धुळे आपण देखील या तिघांनी या। प्रफुल्ल मोरे साहेब आणि देवेंद्र माळुसरे या तिघांना विनंती आपण समोर यावं। चला या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्या गोलंदाजाने संपूर्ण स्पर्धेमध्ये सगळ्यांची मने जिंकली आणि 6 विकेट घेतल्यात तो खेळाडू ठरलाय मोहपाडा संघाचा विकी। या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये विकीनं मेडन षटक देखील फेकला आणि 6 विकेट त्याने घेतल्या। फलंदाजसाठी आम्ही स्पोर्ट्स सायकल,
ट्रॉफी आणि उत्कृष्ट फलंदाज एक ट्रॉफी असेल. आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केली आहे प्रवीण दादा किशोर धुळे यांच्याकडून ट्रॉफी आली आणि स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत केले प्रवीण दादा बंडू धुळे यांच्याकडून आणि टी शर्ट अविनाश दादा धुळे यांच्या वतीने देण्यात येईल. तुषार दादा पवार या समोर, बाला पाटील साहेब या आणि पंकज दादा या, पंकज तिवारी या मान्यवरांच्या शुभास आम्ही खेळाडूला देणार आहोत उत्कृष्ट फलंदाज. मित्र बघा या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरलाय, परंतु आज या ठिकाणी बघा एकूण 81 धावा ज्या खेळाडूच्या आपण पाहिल्या. खर तर या ठिकाणी 81 धावा ज्या खेळाडूच्या नावावरती राहिलेत तो खेळाडू असेल जाणता राजा बदलापूर संघाचा जिहाद. 81 धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये. नक्कीच आपण पाहिलं आणि काहीशा पॉइंट्स मध्ये तो मागे राहिला आणि तो ठरला स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज. आणि आता आम्ही या स्पर्धेतलं प्राइज देणार आहोत. बघा 6वा क्रमांक या ठिकाणी दिलं जाईल. रोख कॅश प्राइज 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करूया. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांच्या शुभास्ते आम्ही ही ट्रॉफी आणि प्राइज देत आहोत. आणि 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय या ठिकाणी इनगाव संघ. चला या इनगाव संघ. दादांचा देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि या ठिकाणी इनगाव संघ या स्पर्धेतला राहिलाय 6व्या क्रमांकाचा मानकरी. यानंतर आपण देणार 5वा क्रमांक रोख कॅश प्राइज 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. आम्हाला यासाठी प्राइज लाभले 25,000 रुपये. सन्माननीय देवेंद्र देऊ माळुसरे यांच्याकडून आणि प्रफुल्ल मोरे यांच्याकडून ही ट्रॉफी आणि ही देण्यासाठी सर्व मान्यवर आमचे आयोजक या सगळ्यांच्या शुभास्ते आम्ही देणार ही ट्रॉफी आणि प्राइज. आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये आजची रात्र गाजवणारा मोहोपाडा संघ. मोरे साहेबांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आले. त्यानंतर आम्ही 4थ्या क्रमांकाचा प्राइज देणार आहोत. रोख कॅश प्राइज 25,000 रुपये आम्हाला पुरस्कृत केलेत राजेश शर्मा साहेब यांच्या वतीनं आणि प्रफुल्ल मोरे यांच्याकडून ही सुंदर ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. या स्पर्धेतला 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ राहिलाय शिवशक्ती कडाव संघ. आपण तृतीय क्रमांक देणार आहोत. तृतीय क्रमांक या स्पर्धेमध्ये खरं तर प्राइज असेल रोख कॅश प्राइज 25,000 रुपये आणि आम्हाला ती पुरस्कृत केली आहे
बालाशेठ कांबळे साहेबांनी आणि प्रफुल्ल मोरे यांच्याकडून ही सुंदर ट्रॉफी आणि ही देण्यासाठी आमचे सर्व आयोजक आणि कमिटी, त्यानंतर आमचे पाहुणे. संघ ठरला तृतीय क्रमांकाचा. सेमी फायनल मध्ये हा संघ परास्त झाला. शिरगाव ए संघ या स्पर्धेतला तृतीय क्रमांकाचा मानकरी. शिरगाव ए संघ. आम्ही या स्पर्धेतला रनरअप संघाला प्राइज देणार आहोत. रोख कॅश प्राइज 50,000 रुपये आम्हाला पुरस्कृत केले. सन्माननीय चेतन दादा मनोहर धुले माजी नगरसेवक यांच्या वतीनं आणि प्रफुल्ल मोरे साहेबांच्या वतीनं ही ट्रॉफी सुंदर. आणि या स्पर्धेतला रनरअप संघ राहिलाय ज्या संघाने चांगली कामगिरी केली, जाणता राजा बदलापूर संघ. या स्पर्धेमध्ये परंतु शेवटच्या मॅच मध्ये 16 धावा जर केल्या असते तर चॅम्पियन संघ देखील राहिला असता. परंतु हार्डलक या स्पर्धेतला चॅम्पियन संघ ज्यासाठी 1 लाख रुपये आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केलेत. सन्माननीय राजेंद्र भगवान धुळे साहेब आणि सन्माननीय श्रीधर दशरथ धुळे साहेब यांच्या वतीनं 1 लाख रुपये आणि प्रफुल्ल मोरे साहेब यांच्या वतीनं आम्हाला ही सुंदर ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आहे. आणि सर्व आयोजक या, आता सर्व आयोजक या, महेंद्र धुले या, सगळ्यांनी या, सर्वजण या. 1 नंबर अर्थात या स्पर्धेतला चॅम्पियन संघ राहिलाय. ज्या संघाची दहशत या 48 संघामध्ये राहिली तो चौथा हिरवा मानकोली संघ. ठिकाणी आपण शेवटचं प्राइज देणार आहोत. स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक स्पर्धेमध्ये एका खेळाडूचं होत असतं आणि खरं तर आज देखील एका खेळाडूचं स्वप्न या ठिकाणी कंप्लीट झाले. स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न कंप्लीट होणार. ही बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे. सन्माननीय माजी नगरसेवक आणि बांधकाम मंत्री सभापती सन्माननीय मंगेशजी धुळे साहेबांच्या वतीने आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात आली. सुंदर ट्रॉफी आणि या ठिकाणी जोविलीकर चषकातला खरं तर स्वप्नातील बाईक जिंकणारा खेळाडू, या खेळाडूच्या एकूण बॅटिंग करताना 89 धावा आणि 3 विकेट अशा प्रकारे 89 प्लस 9 98 पॉइंट झालेत. आणि खरं तर 98 पॉइंटचं हा खेळाडू ठरलाय या स्पर्धेतला मालिकावीर. गेली 20 वर्ष संघर्ष केला, 20 वर्ष आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खरं तर हा खेळाडू खेळला. कारण आज या ठिकाणी 20 वर्षानंतर त्याला यश मिळालं. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि 20 वर्षानंतर स्वप्न कंप्लीट करणारा खेळाडू या ठिकाणी ठरलाय शंकर विषय. एक टी शर्ट दिली अविनाश या, अविनाश दादा या. खूप मोठं सहकार्य अविनाश दादाने केले या स्पर्धेला. त्यांनी खूप मोठं सहकार्य केले. शंकर विषय हे नाव इनगाव संघासाठी खूप मोठं राहिलं. सातत्याने संघाला पुरस्कृत करत राहिले.
शंकर विषय खरं तर आज अभिनंदन. 20 वर्षाचा संघर्ष प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. खरं तर आपण एवढी वर्ष क्रिकेट खेळलो आणि एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला बाईक मिळाली. आज कसं वाटतंय? खूप आनंद होतो, खूप आनंद होतो. कारण 20 वर्ष मी क्रिकेट खेळलो. जेव्हा क्रिकेट खेळायचो 2010-15 तेव्हा फॉर्म होता, पण मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक नव्हती. आणि ज्यावेळेस उतरतं वय आलं त्यावेळेस खेळ होत नव्हता. परंतु एक प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की अचिव्हमेंट असते की मॅन ऑफ द सिरीज मिळावी, आणि ते स्वप्न पूर्ण झालं. खूप आनंद झाला. मॅन ऑफ द सिरीजची पहिली बाईक मिळाली, याचं श्रेय कोणाला देणार? याचं श्रेय माझ्या पूर्ण संघाला असेल, तसंच खास करून डीकेला सुद्धा असेल. कारण त्यांनी सांगितलं तुझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे, तू करू शकतो, तू खेळू शकतो. पुन्हा तो टीममध्ये आला आणि त्याने खूप मेहनत केली. थँक्यू सो मच. अभिनंदन. या ठिकाणी शंकर विषय ठरला मित्र. 20 वर्षाचा संघर्ष, 20 वर्ष या खेळाडूनं गावासाठी, फक्त नावासाठी नव्हे तर गावासाठी क्रिकेट खेळला आणि आज हा खेळाडू ठरलाय या स्पर्धेतला मालिकावीर. एकदा जोरदार टाळ्या शंकर विषयसाठी. मालिकावीर या स्पर्धेतला मित्र हो शंकर विषय. 20 वर्ष आपल्या गावासाठी खेळला. खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि या ठिकाणी बघा जोविलीकर चषक हे संपन्न झालं असं घोषित करूया. पुढच्या वर्षी नक्की भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.